नमस्कार मंडळी. काल मराठी सिनेक्षेत्रातले दिग्गज लिजंड असणारे सुपरस्टार असणारे सगळ्यांचे लाडके अशोक मामा अर्थात अशोक सराफ यांना पद्मश्री पुरस्कार मिळाला. सगळ्यांनी स्टेटस टाकल्या, स्टोरी टाकल्या, त्यांचं कौतुक झालं. सगळ्यांना अभिमान वाटतोय की आपल्या अशोक मामांना पद्मश्री पुरस्कार मिळाला आहे. पण मंडळी, अशोक सराफांची जर्नी, अशोक सराफांचा प्रवास खूप भारी राहिला आहे. म्हणजे आधी नाटकात काम करायचे, बँकेत काम करत करत अशोक सराफ नाटकामध्ये काम करायचे. मग चित्रपटाच्या संधी आल्या आणि आलेल्या संधीचं अशोक सराफांनी सोनं करून दाखवलं. त्यातलेच काही किस्से खूप प्रसिद्ध आहेत. म्हणजे अशोक सराफांचे चित्रपट आपल्याला आजही हसवतात. अशी ही बनवाबनवी असेल, धडाकेबाज असेल, पांडू हवालदार असेल, एक एक चित्रपट आपला तोंडपाठ आहे. त्यांचे डायलॉग असतील, त्यांच्या स्टाईल्स असतील, आजसुद्धा आपण कॉपी करतो. पण अशोक सराफांना अवघ्या 3 तासामध्ये स्टारडम मिळालं होतं. असं मी म्हणत नाहीये, असं अशोक सराफ स्वतः म्हणतात. मग काय आहे तो किस्सा, काय आहे ते प्रकरण, हेच पाहूयात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार मंडळी, मी आशुतोष आणि तुम्ही पाहताय .com अर्थात कॅरी ऑन मराठी. तर मंडळी, बँकेमध्ये नोकरी करत करत अशोक सराफ विविध नाटकांमध्ये काम करायचे. नाटकांमध्ये काम करत असताना 1971 मध्ये त्यांच्या दिग्दर्शकानं त्यांना सहज प्रश्न केला, चित्रपटामध्ये काम करणार का? अशोक सराफांसाठी ही सुवर्ण संधी होती. त्यांनी लगेचच होकार दिला. अशोक सराफांनी पहिला चित्रपट केला, पण त्या चित्रपटामध्ये त्यांचा नाटकातला अभिनय जसाच्या तसा येत होता. म्हणजे चित्रपटामध्ये आणि नाटकामधल्या अभिनयाचं स्वरूप वेगवेगळं असतं, पण अशोक सराफांकडून चित्रपटामध्ये सुद्धा नाटकासारखा अभिनय होत होता. त्यानंतर 1973 मध्ये आलय तुफान दर्याला हा त्यांचा दुसरा चित्रपट आला आणि या चित्रपटामध्ये सुद्धा अशोक सराफांची भूमिका झाली, त्यांचं कौतुक सुद्धा झालं. पण अशोक सराफांना स्वतःला ती भूमिका इतकी आवडली नाही. त्याच्यानंतर अशोक सराफांनी 4 वर्ष गॅप घेतला. अर्थात काय, तर अशोक सराफ 4 वर्ष बाजूला राहिले. पण बाजूला गेले म्हणजे काय, तर अशोक सराफांनी यावेळी स्टुडिओमध्ये बसून 4 वर्ष दिवस रात्र बसून स्वतःच्याच कामाचं अवलोकन केलं, अभ्यास केला आणि त्याच्यामध्ये काय बदल केले पाहिजेत त्याचा अभ्यास केला. 4 वर्षानंतर अशोक सराफ अशा दिग्दर्शकाच्या शोधात होते की जो त्यांना संधी देईल, आणि तो दिग्दर्शक त्यांना दादा कोंडकेंच्या रूपानं मिळाला. चित्रपट होता पांडू हवालदार. अशोक सराफ स्वतः सांगतात की पांडू हवालदार हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर ब्लॉकबस्टर होईल, त्याची चर्चा होईल असं मला वाटत होतं. पण जेवढी हवा, जेवढी हाईप पांडू हवालदारची झाली, तेवढी हाईप त्यावेळेस होईल असं मला वाटत नव्हतं. आणि त्याचमुळं अशोक सराफ म्हणतात की 3 तासात मी सुपरस्टार झालो. आता तो किस्सा काय होता, तर अशोक सराफ सांगतात की पांडू हवालदार या चित्रपटाचं स्क्रीनिंग अर्थात प्रीमियर होता त्यावेळेसच्या दादरमधल्या कोहिनूर थिएटरला, म्हणजे आत्ताच्या नक्षत्र थिएटरमध्ये. आणि त्यावेळेस अशोक सराफांनी चित्रपटाच्या प्रीमियर वेळी 6 वाजताचा प्रीमियर होता संध्याकाळचा. अशोक सराफ थिएटरमध्ये पोहोचले, पण त्यांना कुणी ओळखतच नव्हतं, त्यांना कुणी ओळखच दिली नाही. अशोक सराफ जाऊन बसले, चित्रपट बघितला. चित्रपट संपेपर्यंत अशोक सराफांना वाटत होतं की आपलं संपलंय आता, म्हणजे आपण काम केलं नाही केलं लोकांच्या लक्षातच राहत नाहीये. चित्रपट संपला आणि चित्रपट संपल्यानंतर लोकांनी अक्षरशः अशोक सराफांना डोक्यावरती घेतलं. अशोक सराफांना थिएटरमधनं बाहेर सुद्धा येता येत नव्हतं. कारण होतं त्यांच्या भोवती त्यांच्या कौतुकासाठी जमा झालेली गर्दी. आणि म्हणून अशोक सराफ सांगतात त्या 3 तासात अशोक सराफ सुपरस्टार झाले. अशोक सराफांना स्टारडम मिळालं. तिथपासूनचा आत्तापर्यंतचा प्रवास, या प्रवासात अशोक मामांनी आपल्याला अनेकदा हसवलं, कित्येकदा रडवलं. त्यांच्या काही अभिनयातनं आपल्यावरती प्रश्नांचा भडीमार केला. आणि अजूनसुद्धा अशोक सराफ आपल्याला मनोरंजन करण्यासाठी, आपलं मनोरंजन करण्यासाठी सतत कार्यरत आहेत. त्यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि पद्मश्री मिळाल्याबद्दल सगळ्या महाराष्ट्रीयांकडून खूप खूप अभिनंदन. धन्यवाद.